काय नाव म्हटले तुमचं? माझं नाव सचिन रमेश सिंग. कुठून आहात तुम्ही? मला परभणी जिल्हा. अच्छा. तुम्हाला काय त्रास होता? तर माझा गाडीनं ॲक्सिडेंट झाला होता. तर 6 वर्षाखाली गाडीने पडलो होतो. तर त्याचा बेल्ट वगैरे लावला होता. ते अच्छा. 15 दिवस ठेवला होता. 15 दिवसाच्या नंतर मी काढला. अच्छा. मग त्याच्यानंतर मग ते गोळ्या औषधे ते सगळं चालू होतं. मग ते सगळं बंद झालं. अच्छा. 2 वर्ष काहीच नाही वाटलं. जसं मग आता जसं वय वाढायले हां. तसं ते रोग पेन जास्त मधातून त्रास चालू व्हायला. म्हणजे पेन जास्त होतं. जसं आभाळ आलं किंवा पावसात भिजलं हां. तर खाली वर झालं, थंडी उकार काय ताप आली तर मग असं इतकं वात आल्यासारखं होते. अच्छा. आणि असं एक हातावर लोड दिला, एका अंगावर झोपलो तर उठताना ना तर हाताने असं करून घ्यावा लागतो. अच्छा. असं डायरेक्ट असं घ्यायचं घ्यायत नव्हतं. अच्छा. हाताने असं असं घ्यावं लागलं. अच्छा. आणि पाय पाय मोटरसायकलवरून पडलो होतो. गाडीवरून पडल्यानंतर सायलेन्सर पळालं. अच्छा. तर गेला ही नस बंद झालेली होती. अच्छा. तर हे तेल असं लावून ही नस मोकळी झाली. हा. तर ही नस 4 वर्षाच्या नंतर बोट मोडलं ते. अच्छा. टाईटच राहतं. म्हणजे पहिले बोट मोडत नव्हतं. असं आवाजच देत नव्हतं. अच्छा. एकदम कडाकत राहायचं आणि त्या नसानं तर ह्या मेचकीपासून जी नस होती ते इथून ते इथपर्यंत. अच्छा. तर समजा रिलॅक्स झोपायचं म्हणलं तर 2 ते 3 तास पुरा ध्यान त्याच्यातच राहायचं. अच्छा. म्हणजे एवढा त्रास राहायचा रात्रीला? इकडून हात दाबू का, इकडून हे करू का, ते करू का, असं करत मग 12 वाजता जर झोपायला लागलो तर 2 ते 3च्या टायमात झोप लागलो. अच्छा. हे लावायला लागलं तर हे तेल लावलं तुम्ही, हेल्दी अँटी पेन ऑइल, तर हे लावल्यानंतर काय काय फरक जाणवला तुम्हाला? हे लावल्यानंतर काय नाही, असं म्हणजे लावलं तसं 5 मिनिट चिंतून झालं म्हणजे असं वाटेल ते नाहीच आपलं दुखत म्हणजे नाही. त्रासच नाही? दुखत नाही. अच्छा. डायरेक्ट ताबडतोब. आणि ती बोट बी मोल्ड तुमचं किती दिवसामध्ये ते तेल लावल्यानंतर? 2 दिवसात. 2च दिवसात? अच्छा. आणि झोप तुम्हाला 3-3 वाजेपर्यंत येत नव्हती? आता ताबडतोब झोप येते. आणि संध्याकाळी समजा बसत कुठून झोपलो हां. रिलॅक्स. आणि आमच्या घरच्या डोक्यामध्ये बारीक बारीक फोड आले. हां हां तर हे तेल दिलं डोक्यामध्ये कसं लावलं हां. की एकदम अशी हिट निघली गरम. अच्छा. शांत झोप. 3 दिवस तिला काहीच नाही म्हणजे. असं एकदम शांत झालं? असं बारीक बारीक फुंशा आल्या होत्या हां गरमीच्या. हां. तर असं मालिश करता केली एकदम फ्रेश. सकाळी फ्रेश एकदम. व्हेरी गुड. अच्छा. आणि हात उचलत होता का तुमचा असा? हात उतरत होता फक्त समजा टेकन येऊन बसलो की याला मुंग्या येत होत्या. आता आता किती वजन टाका तुम्ही? अच्छा. म्हणजे फ्री झालात तुम्ही. काय म्हणू इच्छिता परभणीकर लोकांना, जे लोक अशा गुडघ्यांच्या त्रासामध्ये, झोपेच्या त्रासामध्ये, त्याच्यानंतर शोल्डर पेनमध्ये, कमरेच्या त्रासामध्ये व्यस्त आहेत आणि काही लोकांनी ऑपरेशन बी करून घेतले या त्रासामुळं. त्याच्यानंतर काही लोकांचा असं त्रास आहे की ते कॉमन आहे पण ते गोळ्या वगैरे औषधी 5-5, 6-6 वर्षापासून घेत आहेत आणि त्याचं इन्फेक्शन जास्त होतं आहे. फक्त हे तेल लावून तुम्हाला एवढा रिझल्ट आला चांगला, तर त्यांना काय म्हणू इच्छिता तुम्ही? मेनला आता मी कंटिन्यू मी आता रिक्षा चालवतो. मी पेशंट कोणत्याच हॉस्पिटलमध्ये असल्यामुळं पेशंटला सांगतो की दर्गा रोडला फॅसिलिटी आयुर्वेदिक डॉक्टर आहे, तर तिथे जाऊन एकदा संपर्क साधा. डॉक्टर शेख सरवर साहेब. डॉक्टर. ओके. थँक्यू.